हाय, हॅलो, नमस्कार. मी दीपाली रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज बनवलं आहे मेथीचे मुटके. अगदी खूप पौष्टिक ही रेसिपी आहे. चला तर मग वेळ न घालवता कृतीला सुरुवात करूया. इथे 100 ग्राम मेथी घेतली आहे. छान स्वच्छ धुवून घेतली आहे 2-3 पाण्याने. त्यानंतर त्यामधलं पाणी निथळून घ्यायचं आहे आणि बारीक असं कापून घ्यायचं आहे. छान या पद्धतीने हे सर्व मेथी इथे मी कापून घेत आहे. मेथीला बारीक बारीक कट करून घ्यायचं आहे. संपूर्ण मेथी मी या पद्धतीने कापून घेत आहे. बघू शकता तुम्ही छान अशी कापली आहे. एका बाउलमध्ये हे आपल्याला टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये एक वाटण जाणार आहे. त्यासाठी मी इथे जिरं, आलं, लसूण आणि हिरवी मिरची घेतली आहे. याचं एक वाटण करून घ्यायचं आहे. ओबडधोबड असं वाटण करून घ्यायचं आहे. छान हे 1 चमच यामध्ये टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये जाणार आहे चवीनुसार मीठ हे चवीनुसार टाकायचं आहे. त्यानंतर यामध्ये जाणार आहे अर्धा चमच लाल तिखट, पाव चमच हळद, 2 चमच पांढरे तीळ. त्यानंतर इथे जाणार आहे अर्धा कप बेसन, त्यानंतर अर्धा कप बाजरीचं पीठ, त्यानंतर अर्धा कप ज्वारीचं पीठ. हे सर्व जिन्नस मी अर्धा कप घेतले आहे. त्यानंतर जाणार आहे तांदळाचं पीठ. हे सर्व जिन्नस व्यवस्थित असे कोरडेच मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकत याचा आपल्याला डो बनवून घ्यायचा आहे. थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला व्यवस्थित असा डो बनवून घ्यायचा आहे. हे पिठं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून छान असा गोळा बनवून घ्यायचा आहे. बघा इथे छान गोळा बनवून घेतला आहे. त्यानंतर या पिठाला बाइंडिंग खूप कमी आहे. ज्वारीचं पीठ, बाजरीचं पीठ असल्यामुळे याला बाइंडिंग अजिबात नाही. त्यासाठी आपल्या इथे अर्धा कप गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे. व्यवस्थित त्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामुळे छान अशी बाइंडिंग येतं. या पिठाला छान अशी व्यवस्थित अशी बाइंडिंग गव्हाच्या पिठामुळे येते. त्यामुळे आवर्जून गव्हाचं पीठ टाकायचं आहे. व्यवस्थित असं छान गव्हाचं पीठ या पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. छान या पद्धतीने हे छान डो तयार झालेला आहे. 2-3 मिनटं छान असं व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये थोडंसं वरून तेल लावायचं आहे. छान आणि तेल टाकल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथेच लगोलगच आपण चाळणीला सुद्धा तेल लावून घ्यायचं आहे. छान चाळणीला तेल लावून घ्यायचं आहे आणि हे साईडला ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर गोळा छान तेलाने मळून घ्यायचा आहे. 2-3 मिनटं छान तेलामध्ये हे गोळा मिक्स करून घ्यायचा आहे. त्यानंतर हाताला थोडं तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यामधला थोडासा गोळा घ्यायचा आहे आणि लंबट असा आकार देऊन द्यायचा आहे. दाखवल्याप्रमाणे करायचं आहे. जर हे थोडंसं तुम्हाला स्टिकी वाटत असेल तर थोडं यामध्ये गव्हाचं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. छान लंबट आकाराचा असा गोळा तयार करून घेतला आहे. बघू शकता तुम्ही. याच पद्धतीने आपल्याला सर्व गोळे लंबट आकाराचे करून घ्यायचे आहे आणि हे गोळे आपल्याला चाळणीमध्ये ठेवून द्यायचे आहे. अशाच पद्धतीने मी सर्व गोळे लंबट आकाराचे करून घेतले आहे. बघू शकता तुम्ही. त्यानंतर गॅसवर कढई ठेवली आहे. पाणी छान गरम झालं आहे. त्यानंतर हे चाळण आपल्याला त्यामध्ये ठेवून घ्यायचे आहे आणि 15 मिनटं आपल्याला मंद आचेवर आपल्याला याला वाफवून घ्यायचं आहे. अगदी 15 मिनटात सहज हे आपले मुटके तयार होतात. बघू शकतात 15 मिनटं झालेलं आहे. हे चेक करायचं आहे सुरीच्या सहाय्याने, चाकूच्या सहाय्याने याला चेक करून घ्यायचं आहे की हे छान वाफवले आहे की नाही. छान हे बघू शकता छान हे वाफवलं गेलं आहे. हे चाळण बाहेर काढून घ्यायचे आहे आणि हे मुटके संपूर्ण थंड होऊ द्यायचे आहे. त्यानंतर हे सर्व काढून घ्यायचे आहे एका ताटामध्ये. छान हे सर्व मी काढून घेते ताटामध्ये. त्यानंतर याचे आपण छोटे छोटे पीसमध्ये आपल्याला हे मुटके कापून घ्यायचे आहे. एक स्टिक घ्यायची आहे आणि छान या पद्धतीने छोट्या छोट्या साईजचे आपल्याला मुटके कापून घ्यायचे आहे. याच पद्धतीने सर्व मुटके आपल्याला हे कापून घ्यायचे आहे. छान याच पद्धतीने सर्व मुटके कापून घेतले आहे. संपूर्ण मुटके कापून घेतले आहे. बघू शकता कुठेच आपले मुटके तुटले वगैरे नाही. छान व्यवस्थित असे कट होतात. सर्वच मुटके अगदी सहजपणे याच पद्धतीने कापले जातात. कुठेच तुटत वगैरे नाही. छान संपूर्ण इथे कापून घेतले आहे. त्यानंतर गॅसवर कढई ठेवायची आहे. कढई छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये 2 टेबलस्पून आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. तेल छान गरम होऊ द्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये अर्धा चम्मच मोहरी टाकून घ्यायची आहे. मोहरी छान टाकल्यानंतर तडतडू द्यायची आहे. मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये अर्धा चम्मच जिरे टाकून घ्यायचं आहे. छान मोहरी आणि जिरे 2 मिनटं तडतडल्यानंतर त्यामध्ये फ्रेश असा कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर 2 मिनटाला परतून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपण जे कट केले मुटके आहे ते व्यवस्थित असे टाकून घ्यायचे आहे आणि 2-3 मिनटं आपल्याला इथे छान व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. 2-3 मिनटं छान मुटके यामध्ये तेलामध्ये व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहे. त्यानंतर छान याला सुरेख रंग यासाठी यामध्ये
पाव चमच हळद आणि पाव चमच तिखट टाकणार आहोत. सुरुवातीला पाव चमच आपण इथे तिखट टाकून घेणार आहोत. त्यानंतर पाव चमच आपण इथे हळद टाकून देणार आहोत. दोन्ही जिन्नस व्यवस्थित असे तेलामध्ये आणि मुटक्यामध्ये परतून घ्यायचे आहे. छान 2-3 मिनिट आपल्याला हे मुटके परतून घ्यायचे आहे. सुरेख असा रंग येतो, बघू शकता. छान हे परतून झालेलं आहे, बघू शकता. 2 मिनटं आपल्याला व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. कोथिंबीर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्या खाण्यास तयार झाले आहे मेथीचे मुटके. लगेचच गरमागरम सर्व करायचे आहे. तुम्ही हे मुटके टोमॅटो केचपसोबत सर्व करू शकता आणि नुसतेच खाल्ले तरी अगदी टेस्टी भन्नाट असे लागतात. रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक जरूर करा आणि अजूनपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा एखाद्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.